नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा। बीड जिल्ह्यातील मस्सोजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता आरोपींवर कोर्टानेही फास आवळले आहेत। या प्रकरणी शनिवारी बीड जिल्हा कोर्टात सुनावणी झाली आहे। कोर्टात जे झालं ते ऐकलं तर हा खटला कोणत्या दिशेने चाललाय याचा अंदाज तुम्हाला येईलच। शनिवारी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या कोर्टात ज्या दोन गोष्टी समोर आल्या आपण समजून घेऊयात। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुढील सुनावणी 10 सप्टेंबरला होणार आहे। वाल्मी कराडाच्या जामीन अर्जावर देखील सुनावणी झाली, मात्र न्यायाधीशांनी निकाल राखून ठेवला। या संदर्भात दिवसभरात ऑर्डर येण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर आरोपी विष्णू चाटे याच्या दोषमुक्तीचा अर्जाचा निकाल कोर्टाने राखून ठेवला। या प्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे। या प्रकरणाचा मुख्य आरोपी वाल्मी कराडची जामीन अर्ज पाहिला आणि दुसरा यातील मुख्य आरोपी असलेल्या विष्णू चाटेचा दोषमुक्तीचा म्हणजेच क्लिअर अर्ज हे दोन्ही अर्ज दिसायला जरी बाहेर येण्याचे मार्ग सुटत आहे तरी कोर्टाच्या व्यवहारात यातून काहीतरी इशारा होतोय। जो इशारा कायद्याचा कळणाऱ्यांना लक्ष लागलाय आणि लगेच चर्चा सुरू झाली। दबक्या आवाजात ही चर्चा सुरू झाली तरी तीच पोहोचली आहे जिल्हाभरात। आणि त्याचबरोबर खुद मृत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू कोर्टाच्या सुनावणीनंतर समोर येऊन कोर्टाच्या कामकाजाची माहितीही त्यांनी दिली आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात शनिवारी 13वी सुनावणी पार पडली। फिर्यादीचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम गैरहजर राहिले तर आरोपींच्या वकिलांनी दांडी मारली। तब्येत ठीक नसल्याचं सांगत आरोपींच्या वकिलांना कोर्टात अर्ज सादर केला। वाल्मी कराड यांच्या जामीन अर्जावर निकाल राखून ठेवला आहे। त्याचबरोबर विष्णू चाटे यांचा दोषमुक्तीच्या अर्जावरही निकाल राखून ठेवण्यात आलाय। दरम्यान या सुनावणीत फिर्यादीचे वकील सरकारी उज्ज्वल निकम हेही गैरहजर होते, मात्र त्यांच्या बाजूने त्यांच्या सहकाऱ्यांनी कोर्टात हजेरी लावली आणि फिर्यादींची बाजू कोर्टात मांडली। दरम्यान विष्णू चाटे माफीचा साक्षीदार झाला तर या केसमध्ये त्यांचा निकाल लवकर लागेल आणि तो पटकन बाहेर निघेल असंही सगळ्यांना वाटत होतं, पण असं होणार नाही। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या मुख्य आरोपींपैकी एक असलेला विष्णू चाटे, ज्याला या गुन्ह्याचा खडा ना खडा माहिती आहे, वाल्मी कराडच्या प्रत्येक गुन्ह्याचा तो साक्षीदार आहे, असं कट त्यांनी रचला। कसं काय झालं, गुन्हे करतेवेळी नक्की काय झालं, कोण कोण या गुन्ह्यात सहभागी होता आणि गुन्ह्याचे पुरावे नक्की कुठे लपवले, हे सगळं विष्णू चाटे सांगू शकतो। त्याबद्दल त्याला दोषमुक्ती होण्याची आशा असेल, पण ते शक्य नसल्याचं कायद्याचे जाणकार सांगतात। मात्र या सगळ्यांच्या माफीचा साक्षीदार झाला तर शिक्षा कमी होऊ शकते आणि चाटे लवकरच बाहेर येऊ शकतो। वाल्मी कराड पूर्णपणे जाळ्यात अडकल्याचं दिसून येते, कारण त्यांच्या विरोधात एक ना अनेक पुरावे समोर यायला लागले। आता विष्णू चाटेचे फितूर झालाय तर मात्र आता त्याला अख्खे आयुष्य जेलमध्ये काढावं लागू शकतं। दरम्यान आपल्या मुलाला फसवलं जात असल्याचा आरोप वाल्मी कराडच्या कुटुंबियांनी केला होता। त्यांच्या म्हणण्यानुसार वाल्मी कराडचा फायदा घेऊन इतर आरोपींनी हे गुन्हे केले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। तर मित्रांनो, याविषयी तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।